मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। थंबनेल बघून आपण समजलाच असाल की आपण आता चाललो आहोत शेगावकडे। हा प्रवास आपण करणार आहोत आपल्या नवीन MG हेक्टर प्लस या गाडीने। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। आजचा हा प्रवास होणार आहे जवळपास 500 किलोमीटरचा। आता आपण पोहोचलो आहोत नागपूर हायवेवर। समोरील रस्त्याने आता आपण चाललो आहोत समृद्धी महामार्गाकडे। समोर आपण बघत आहात समृद्धी महामार्ग इंटरचेंज। हा येडाकेळी येथील इंटरचेंज आहे। आपली गाडी स्कॅन करून आता आपण समृद्धी महामार्गावर चाललो आहोत। हे आहेत आजच्या प्रवासाचे आमचे सदस्य। समृद्धी महामार्गावर आपल्याला सुंदर असे देखावे पाहावयास मिळतात। वन्य प्राण्यांना येण्या जाण्यासाठी वरतून पूल तयार करण्यात आलेले आहेत, ते आता आपण बघत आहात। या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। समोर आपण बघत आहात वर्धा नदीवरील पुलाचे हे दृश्य। आता आपण पोहोचलो आहोत धामणगाव इंटरचेंज जवळ। थोड्याच वेळात आमचे सर्व सदस्य झोपलेले होते। रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या ढाब्यांवर झालेली गर्दी आता आपण पाहत आहात। आता आपण पोहोचलो आहोत कारंजा इंटरचेंज जवळ। समोर येणार आहे वनौजा इंटरचेंज। येथूनच आपल्याला समृद्धी महामार्ग सोडून अकोल्याकडे जायचे आहे। इथपर्यंतच्या प्रवासासाठी आपल्याला 285 रुपयाचा टोल लागतो। समृद्धी महामार्ग सोडल्यानंतर आपल्याला थोडे पुढे जाऊन टर्न घेऊन अकोल्याकडे जायचे आहे। तो रस्ता समृद्धी महामार्गाच्या खालून जातो, तो आता आपण बघत आहात। थोडे पुढे आल्यानंतर आम्ही श्रीहरी रेस्टॉरंटमध्ये सकाळचा नाश्ता घेतला व इथून पुढे प्रवास सुरू केला। शेगाव रस्त्यावर तयार होणारे नवीन हॉटेल आता आपण बघत आहात। रूम बुक करण्यासाठी आम्ही आनंद विहार येथे
चाललो आहोत. डाव्या बाजूने आनंद विहारकडे जाण्याचा रस्ता आहे. गाडी पार्क करून आपण रूम नोंदणी कार्यालयाकडे चाललेलो आहोत. समोर आल्या आल्या आपल्याला येथे विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती पाहायला मिळते. आनंद विहार येथे नोंदणीसाठी गर्दी असल्यामुळे येथून आम्ही विसाव्याकडे सुद्धा नोंदणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. हे आहे विसावा भक्त निवासाचे प्रवेशद्वार. आतमध्ये आल्यावर आपल्याला सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. समोर आपण बघत आहात भक्त निवास. आता आपण चाललो आहोत रूम नोंदणी कार्यालयाकडे. सलग सुट्ट्या आलेल्या असल्यामुळे येथे भाविकांची गर्दी झालेली होती. येथे मिळणाऱ्या रूमचे दर आता आपण बघू शकता. सर्व भक्तांप्रमाणे आम्ही सुद्धा येथील रांगेमध्ये बसलो. तर समोर आता आपण बघू शकता असलेली गर्दी. साधारणपणे आम्हाला येथे 4 तास रूमसाठी वेटिंग करावी लागली. आता आपण पोहोचलो आहोत रूम काउंटरच्या समोर. येथे असलेला गजानन महाराजांचा सुंदर फोटो. आपण इथे 820 रुपयाची रूम केली होती. आपल्याला रूम मिळाल्यानंतर बाहेर असलेली गर्दी आता आपण बघत आहात. विसावा भक्त निवासावरून आता आपण पुन्हा आलो आहोत आनंद विहार येथे. कारण आपली गाडी इथे पार्क केली होती. तसेच आपले बाकी सदस्य इथे रांगेत उभे होते रूमसाठी. आता आपण बघत आहात आनंद विहार येथील भक्त निवासाचे दृश्य. भक्त निवास ते मंदिरापर्यंत येण्या जाण्यासाठी निःशुल्क सेवा बस मार्फत पुरवली जाते. येथील प्रसादालयाच्या समोर असलेले चप्पल स्टँड आता आपण बघत आहात. वेळ जास्त झालेली असल्यामुळे दुपारचा नाश्ता आम्ही आनंद विहार येथेच केला. नाश्ता जेवण यासाठी आपल्याला समोरच्या काउंटरवरून कूपन काढावे लागते. कूपन घेऊन आतमध्ये आल्यावर आपल्याला आपल्या प्लेट्स घ्यावं लागतात. येथे आम्ही खिचडी, उपमा तसेच पोहे घेतले होते. आनंद विहार येथून नाश्ता करून आता आपण आलो आहोत आनंद विसावा येथे. गाडी केली आहे पार्क. इथून चाललो आहोत आपण आपल्या रूमकडे. समोर आपण बघत आहात भक्त निवासाचे सुंदर असे दृश्य. आपली रूम भक्त निवास 4 मध्ये होती. येथे नोंदणी करून आता आपण चाललो आहोत लिफ्टने आपल्या रूमकडे. लिफ्ट येण्यास वेळ असल्यामुळे खालील मजल्यावरील भक्त निवासाचे घेतलेले दृश्य आता आपण बघत आहात.
तर ही आहे आपली रूम। आतमध्ये गेल्यावर आपल्याला 4 बेड तसेच अटॅच बाथरूम मिळते। रूमच्या समोरील बाजूला असलेल्या बाल्कनीतून दिसणारे भक्त निवासाचे दृश्य आता आपण बघत आहात। थोडा वेळ रूम मध्ये आराम करून आता आपण चाललो आहोत दर्शनासाठी। इथे आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटते। मंदिरात होणाऱ्या रोजच्या कार्यक्रमांची इथे नोंद केलेली आहे, ती आता बघू शकता। हे आहे आनंद विसावा येथील प्रसादालय। भक्त निवास ते पार्किंग पर्यंत जाताना आपल्याला दिसणारे दृश्य। अजून सुद्धा भाविकांची रूम नोंदणीसाठी गर्दी होती, ती आता आपण बघत आहात। आजूबाजूला आपल्याला सुंदर असे गार्डन बघायला मिळते। हे आहे येथील भक्त निवास क्रमांक 1। येथे मंदिराकडे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येते। तसेच समोर आपण बघू शकता पार्किंगची व्यवस्था। विसावा येथून गाडी घेऊन आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळील पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी। भव्य मोठी अशी वाहन व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे। ही निशुल्क व्यवस्था आहे। वाहन तळाकडून आपल्याला मंदिराकडे जाताना भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो। वयस्कर व्यक्तींना गेटद्वारे सोडले जाते। दर्शनासाठी चाललेल्या भाविकांची गर्दी आता आपण बघत आहात। आता आपण बघत आहात भक्त निवास क्रमांक 3, 4, 5 व 6 मंदिराजवळील हे भक्त निवास आहे। येथील रूम नोंदणी कार्यालय आता आपण बघत आहात। इथून आता आपण चाललो आहोत मंदिराकडे। आनंद विहार, आनंद विसावा व रेल्वे स्टेशनसाठी येथून बस व्यवस्था असते। आता आपण भक्त निवासातून बाहेर पडत आहोत। समोर आल्यावर आपल्याला असे दृश्य पाहायला मिळते। समोर आपण बघत आहात मंदिराचे जुने प्रवेशद्वार। इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। दर्शनासाठी असलेली भाविकांची गर्दी
शकता आपण बघत आहात. येथे आपण दर्शनासाठी लागणारा वेळ बघू शकता. आतमध्ये आल्यावर आपल्याला मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. आता आपण चाललो आहोत चप्पल स्टँडकडे. येथे आपण चपला ठेवून हातपाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. समोर आपण बघत आहात शिव मंदिर. इथून आपण उजव्या बाजूला मुख्य दर्शन तसेच डाव्या बाजूने मुख्य दर्शन घेऊ शकता. आमच्याकडे असलेला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही वरील बाजूस असलेल्या रूमकडे गेलो. आता आपण चाललो आहोत समाधी दर्शनाकडे. आपल्याला दर्शनासाठी 30 मिनिटे लागणार होते. समोर आपण बघू शकता रूम नोंदणीसाठी चौकशी क्रमांक. हे आहेत आरतीच्या वेळेसचे दृश्य. आरतीनंतर समाधीचे व महाराजांच्या गादीचे दर्शन घेऊन आपण आता पुन्हा मंदिरात चाललो आहोत. हे आहे मंदिराचे सुंदर असे दृश्य. येथे मंदिराला प्रदक्षिणा घालताना भाविक आपण बघत आहात. येथे आपण समोर बघत आहात ते आहेत देणगी काउंटर. आता आपण बघत आहात मंदिर परिसर. दर्शन घेऊन आता आपण मंदिराच्या बाहेर निघत आहोत. चप्पल स्टँडवरून आपल्या चपला घेऊन आता आपण चाललो आहोत
मंदिराच्या बाहेर. संध्याकाळच्या वेळी मंदिराच्या बाहेरील दुकानांमध्ये असलेली रोषणाई आता आपण बघत आहात. हे आहे भक्त निवास क्रमांक 5 मधील प्रसादालय. आता आपण चाललो आहोत वाहनतळाकडे. वाहनतळावरून निघून आता आपण पोहोचलो आहोत विसावा भक्त निवास येथे. हे बघू शकता संध्याकाळचे वाहनतळाचे सुंदर असे दृश्य. दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून पुन्हा आम्ही मंदिरात दर्शनासाठी निघत आहोत. मंदिरात जाण्यापूर्वी सकाळचा नाश्ता विसावा भक्त निवास मधील प्रसादालयात आम्ही केला होता. वाहनतळावर उभी असलेली आपली MG हेक्टर. आता आपण पोहोचलो आहोत मंदिराजवळील वाहनतळावर. हे आहे वाहनतळाचे प्रवेशद्वार. या वाहनतळावर जवळपास 500 ते 600 गाड्या उभ्या राहतील एवढी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराजवळील भक्त निवासापासून आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. येथे खरेदीचा आनंद घेताना आमचे सदस्य. रस्त्याच्या बाजूला असलेले प्रसादाचे दुकाने. दुसऱ्या दिवशी मंदिरात गर्दी असल्यामुळे आम्ही श्रीमुख दर्शन घेतले. समोर आपण बघत आहात श्रीमुख दर्शनासाठी असलेली रांग. मुखदर्शन आपले 10 मिनिटांमध्ये पूर्ण होते. समोर आपण बघत आहात महाप्रसादालय. हे सकाळी 9 ते सायंकाळी 9 पर्यंत उघडे असते. महाराजांच्या गादीचे दर्शन घेऊन
आता पुन्हा आपण मंदिरात चाललो आहोत। मंदिराच्या सभोवती केलेले सुंदर असे नक्षीकाम आता आपण बघत आहात। मंदिर परिसरातून दिसणारा कळस आता आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात सेवाधारी यांचे निवासस्थान। शेगावमध्ये आपण संत गजानन महाराज मंदिरासोबतच येथे असलेल्या बंकट सदन येथे भेट देऊ शकता। आता आपण बघत आहात बंकट सदन मधील काही दृश्य। त्यानंतर आपण येथेच बाजूला असलेल्या शिव मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता। शिव मंदिराचे काही दृश्य आपल्यासाठी। त्यानंतर आपण कृष्णाजीचा मळा सुद्धा येथे बघू शकता। शेगावमध्ये नव्यानेच स्थापन झालेले श्री सिद्ध महालक्ष्मी मंदिर सुद्धा पाहावयास विसरू नका। हे त्याचे काही दृश्य। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।